मित्रांनो नमस्कार. आपण मागील काही लेक्चरपासून बालविकासाची चर्चा आपण करत आहोत. या मागील लेक्चरला आपण बालकांच्या विकासातील जे दोन वर्गीकरण होती महत्त्वाची, ती ढोबळमानाची वर्गीकरणं आहेत. एक मस्तकाधारी सिद्धांत आणि दुसरा केंद्रीय तेकडून किंवा जवळून दूरकडे, किंवा आपण काय म्हणतो जे केंद्रीय जे अवयव आहेत त्यांच्याकडून इतर अवयवांकडे. आपण हे दोन वर्गीकरणं काल पाहिली आणि आपण चर्चा केली. त्याबरोबरच आपण काल म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये ज्या बालकांच्या विविध अवस्था आहेत, जे टप्पे आहेत, ज्या टप्प्यांमध्ये बालकांची जडणघडण होत असते, त्या टप्पे आपण अगदी बारीकसारीकपणे आपण ती चर्चा केली. तर आता आपण हे जी या सिद्धांतात हे जे सिद्धांत आहेत, काही निवडक सिद्धांत आहेत. हे सिद्धांत भिन्न भिन्न स्वरूपाचे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक सिद्धांताच्या म्हणण्यानुसार बालकांचा विकास कसा घडून येतो ती आपण चर्चा करू. एक लक्षात ठेवा की म्हणजे हा विकास किंवा कुठल्याही बालकाचा विकास हा एका सिद्धांतानुसार चालतो असं नाही, कारण माणसाचं जीवन सिद्धांतानुसार चालत नाही. मानवी जीवनावर आधारित सिद्धांत निर्माण होतात. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे सिद्धांत आपण पाहतो किंवा ती चर्चा करतो, मग ते कोणतेही असोत, ते फक्त एक दृष्टिकोन आहेत. एखाद्या घटनेकडं, एखाद्या घटकाकडं आपण कसं बघायचं ह्याचा चष्मा आपल्याला ते सिद्धांत देतात. म्हणून एकच सिद्धांत म्हणजे सार्वत्रिक आहे आणि ते सगळीकडे मान्य होतात अशातला भाग नाही. परीक्षेत देखील तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारले जातात तर या सिद्धांताचा सार आणि सिद्धांत कसे त्याच्या जोड्या लावा, किंवा ते असर्शन असेल किंवा जे प्रश्न येतील ते प्रश्न, एखादी प्रश्न या सिद्धांतावर येतो. आणि म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट अभ्यासामध्ये स्किप करू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही ही फार महत्त्वाची नाही, ती आपण काढून टाकू. आपल्याला पूर्ण अभ्यास तो करावाच लागतो. असो, तर जे काही निवडक सिद्धांत आहेत त्या सिद्धांताची चर्चा आपण करू लागलो आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण काय केली चर्चा, की बालकाची जी विकासाचे जे टप्पे आहेत, विकासाची अवस्था त्याच्या गर्भावस्थेपासून सुरू होते, त्याच्या जन्मानंतरचा दुसरा टप्पा सुरू होतो. जन्मानंतर ते बाह्य वातावरणामध्ये बाळ येतं आणि बाह्य वातावरणानंतर बाळानंतर ते पर्यावरणाशी, लोकांशी जुळून घेण्याचा एक प्रयत्न करतं. आणि मग खरा विकास बालकांचा पर्यावरणाच्या घटकाच्या आधारावर आणि सामाजिक पर्यावरणाच्या आधारावर त्याचा विकास घडत जातो. म्हणून समाज कसा आहे, आपलं अर्थकारण कसं आहे, आपली संस्कृती कशी आहे, आपला सांस्कृतिक प्रभाव कसा आहे, आपल्या परंपरा कशा आहेत, या सगळ्या घटकाचा परिणाम बालकांच्या विकासावर तो होतो. म्हणून एकच बालकाचं उदाहरण देऊन आपण असं म्हणू शकत नाही की भारतातली सगळी बालकं असे असतात, कारण ही जी बालकाची जी वर्गवारी आहे किंवा बालकाचा जो विकास आपण पाहतो, तो विकास हा सारख्या पद्धतीने नाही, तो व्यक्तिविशेष आहे, तो सार्वत्रिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण बालकांच्या विकासामध्ये अनेक घटक त्याला कारणीभूत ठरतात. मग त्याचं कुटुंब, त्याची गरिबी, त्याचं गाव, त्याचं शहर, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. म्हणून आपण तो विचार करत असताना आपल्याला सगळ्या घटकांचा विचार करून तो अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर आता आपण काही निवडक सिद्धांताचा त्याची चर्चा करू. जो पहिला सिद्धांत आहे पर्यावरणीय व्यवस्था सिद्धांत, इकॉलॉजिकल सिस्टीम, इकॉलॉजिकल ह्युमन सिस्टीम, पर्यावरणीय मानवी व्यवस्था किंवा पर्यावरणीय सिद्धांत. तर हा मांडला युरी ब्रोनफेल्डब्रेनरने. आणि या अभ्यासकाच्या मते किंवा या सिद्धांतकाच्या मते बालकांच्या विकासामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, तर मानवी पर्यावरण महत्त्वपूर्ण आहे. आता मानवी पर्यावरण म्हणजे काय, आपण कशाला म्हणतो मानवी पर्यावरण? मानवीय पर्यावरण म्हणजे आपला समाज, आपली सामाजिक व्यवस्था, आपली सामाजिक संरचना, आपली कौटुंबिक संरचना, आपले अनेक मूल्य, ज्याच्यामध्ये मग लोकशाही आहे,
स्वतंत्र आहे, समता आहे, न्याय आहे, बंधुत्व आहे, तुमचं शासन आहे, तुमचं प्रशासन आहे, तुमची नोकरशाही आहे, तुमचे जनतेतील किंवा लोकालोकातील आंतरसंबंध आहेत ते कसे आहेत, ह्या गोष्टी इथे महत्त्वपूर्ण आहेत. पर्यावरणाचा अर्थ हा व्यापक स्वरूपाने विचारात घेतलेला आहे. अनेक वेळा सामाजिक पर्यावरण म्हटलं जातं. त्यामध्ये आपली जात, आपला धर्म, आपला रंग, आपला वंश, आपला भेद, म्हणून हा सिद्धांत, पर्यावरणीय व्यवस्था सिद्धांत, बालकांच्या विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण आहे. आणि हा टप्पा किंवा हा सिद्धांत प्रत्येक सामाजिक पर्यावरणानुसार तो बदलत जातो. म्हणजे समजा भारतातला बालक किंवा भारतातला बालकांचा विकास समजून घ्यायचा असेल तर आपण ढोबळमानाने समजून घेऊ शकत नाही. तर आपल्याला त्याच्या दोन भागात वर्गीकरण करून समजून घ्यावं लागतं. एक शहरी भाग आणि दुसरा ग्रामीण भाग. त्यातल्या त्यात शहरी असो की मग ग्रामीण असो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये तो समजून घेत असताना आपल्याला कसं समजून घ्यावं लागतं, मग त्याची जात कोणती, म्हणजे सामाजिक संरचना जी आपली आहे, सामाजिक संरचना, तुमचा सामाजिक परिसर, पर्यावरण या आधारावर बालकांचा विकास अवलंबून असतो. आणि मग त्या जातीनुसार, तिथल्या वर्णव्यवस्थेनुसार, तिथल्या रंग व्यवस्थेनुसार, तिथल्या वंशानुसार मग त्या बालकांचा विकास घडण्यासाठी जे आवश्यक असणारं पर्यावरण आहे ते पर्यावरण तिथे निर्माण होतं. आणि जेव्हा हे पर्यावरण मिळत नाही तेव्हा मग बालकांच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं. आता उदाहरणार्थ, त्याच ग्रामीण भागामध्ये भटके विमुक्तांचे जर मुलं असतील, अनुसूचित जाती जमातीचे जर मुलं असतील तर त्यांना मिळणारं वातावरण, हे सामाजिक पर्यावरण हे नीट पद्धतीनं पाहायला मिळत नाही. म्हणून भारतातील बालकांचा विकास आपण समजून जेव्हा घेतो तेव्हा आपणाला त्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या परिणामाचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जो विकास ग्रामीण भागामध्ये एखाद्या बालकाचा होतो किंवा शहरी भागामध्ये होतो, त्याचा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो तर नक्कीच त्याला मिळणाऱ्या पायाभूत सुविधा या आधारावर त्या बालकांचा विकास ठरतो. हेच तुम्ही विकसनशील राष्ट्राबद्दल कुठलाही बोला, तिथे वर्ण, जात, रंग हे बालकाच्या विकासामध्ये ते आड ठरतात. त्याबरोबर जेंडरसुद्धा इथं महत्त्वपूर्ण आहे. कारण बालक म्हणत असताना आपण मुलगा आणि मुलगी हा जो भेद करतो, आणि मुलगा आणि मुलीचा भेद बालविकासामध्ये आपल्याला तो समजून घ्यावा लागतो. तो सामाजिक पर्यावरणाचा भाग आहे. म्हणजे अगदी आईसुद्धा आपल्या मुलीचं संगोपन करताना मुलगी दुय्यम म्हणून करत असते, आणि मुलगाचं संगोपन करताना अगदी आईसुद्धा त्या मुलाला श्रेष्ठ या अर्थाने त्याचं संगोपन करत असते. या सगळ्या पर्यावरणाचा, याला सामाजिक पर्यावरण आपण म्हणतो, की याचा विचार आपल्याला बालकांच्या विकासावर करावा लागतो. तेच तुम्ही युरोपमधलं बघा. युरोपमध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, त्यांची अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण आहे, तुमचं आर्थिक संसाधने महत्त्वपूर्ण आहेत. मग तिथं जात फार महत्त्वाची नाही, तिथं रंग आहे, पण तेवढा त्याचा परिणाम बालविकासामध्ये होत नाही. कारण त्या देशामधली लोकशाही व्यवस्था, तिथल्या अंतर्गत असणारी मूल्ये, त्या आधारावर तिथल्या शासनाचे जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते निर्णय बालविकासाला पोषक असतात आणि बालकांचा विकास घडवून आणण्यासाठी तिथे शासन पुढाकार घेतं. परंतु विकसनशील राष्ट्रामध्ये शासन पुढाकार घेतं, परंतु सामाजिक पर्यावरण हे मागासलेले असल्या कारणाने याचा परिणाम हा बालकांच्या विकासावर होतो. म्हणून या सिद्धांतानुसार तुमचं सामाजिक पर्यावरण कसं आहे तसं बालकाचा विकास. म्हणून हा सिद्धांत आपल्याला समजून घ्यावा. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की हे सिद्धांत फक्त दृष्टिकोन देतात की या बालविकासाकडे कसं पाहायचं. म्हणजे एका सिद्धांताचं म्हणणं हे सार्वत्रिक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय, आता याच्यावर जर प्रश्न आला तर कसा येतो की पर्यावरण व्यवस्था सिद्धांताचं मत काय किंवा सिद्धांताच्या मते, आपण एवढंच म्हणू शकतो की जेव्हा बालकाला मानवीय पर्यावरण मिळेल त्यावेळी बालकाचा विकास घडून येईल. जो दुसरा दृष्टिकोन आहे किंवा सिद्धांत आहे तो म्हणजे पियाजेचा सिद्धांत. आणि या सिद्धांतामध्ये बालकांचा जो बौद्धिक विकास आहे त्या बौद्धिक विकासावर यांनी भर दिलेला आहे. म्हणजे खरं तर बालकांचा विकास समजून
जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचा शारीरिक आणि बौद्धिक या दोन्हीही गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामध्ये बौद्धिक विकास हा अधिक महत्त्वपूर्ण आहे. आणि मग आपण जेव्हा बौद्धिक विकास असं म्हणतो तरी ते काय महत्त्वाचं आहे, तर त्याच्या विकासातील टप्पे महत्त्वपूर्ण आहेत हा शोधण्याचा प्रयत्न या सिद्धांताने केलेला आहे. जे बालकाच्या विकासामधले जे टप्पे आहेत, जे संक्रमण काळ आहे की एका वर्षातून दुसऱ्या वर्षात, एका टप्प्यातून दुसऱ्या वर्षात जाण्यास जो काळ चालतो पुढे, त्या काळानुसार बालकांमध्ये कोणते बदल घडतात, त्या बदलांचा अभ्यास, त्या बदलाचा विचार हा अनेक संशोधनांती किंवा संशोधन करून त्याचे परिणाम, त्याचे निष्कर्ष, त्याच्या उपाययोजना अनेक अभ्यासकांनी दिल्या आहेत. आणि हे सगळे सिद्धांत आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, याला मानसशास्त्रीय आधार आहे. की म्हणजे हे सिद्धांत कसे आहेत, याला एक प्रकारे मानसशास्त्रीय आधार आहेत. जे मानसशास्त्रीय आधार समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि या सिद्धांतामध्ये 4 टप्पे महत्त्वपूर्ण आहेत, ज्याला आपण अवस्था किंवा टप्पे असं म्हणतो. काही म्हणू शकतो आपण, टप्पे म्हणा किंवा अवस्था म्हणा किंवा याला स्थिती म्हटलं जातं. आणि मग या स्थितीमध्ये किंवा या टप्प्यामध्ये, या अवस्थेमध्ये जे 4 अवस्था आहेत, 4 टप्पे आहेत, ते महत्त्वाचे आहेत. जी पहिली अवस्था आहे ती सेन्सोरी मोटर अवस्था ज्याला म्हणतात. ही अवस्था पोस्टनेटल स्वरूपाची असते. आणि हे पोस्टनेटल म्हणजे काय, जन्मानंतरची अवस्था. म्हणजे बालकांच्या जन्मानंतर, बाळाच्या जन्मानंतर त्याच्या 2 वर्षापर्यंत, बाळाच्या जन्मानंतर 2 वर्षापर्यंतची जी अवस्था आहे ती अवस्था सेन्सोरी मोटर अवस्था म्हणून ओळखली जाते. विशेषतः या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये त्याचा 7 ते 9 महिन्याचा जो काळ असतो बालकांचा, तो काळ हा महत्त्वाचा आहे. कारण या काळामध्ये बालक हळूहळू आपले हातपाय हलवायला लागतं, त्याबरोबरच त्याच्या डोळ्याला नजर येते आणि त्याबरोबरच ते आपल्याला प्रतिक्रिया द्यायला शिकतं. मग या कोणत्या प्रतिक्रिया येतात, तर त्याचे हातवारे, हात हलवणे किंवा हसणे किंवा रडणे या प्रतिक्रिया या महत्त्वपूर्ण असतात. आणि त्याबरोबरच या काळामध्ये काय करतं मूल, विशेषतः 2 वर्षाच्या काळापर्यंत त्याला वस्तुस्थायित्व कळायला लागतं. वस्तुस्थायित्व म्हणजे काय, एखादी वस्तू आहे अशी भावना किंवा असा समज त्या बालकांमध्ये होतो. जसं की आपण अनेक वेळा बाळांना म्हणतो की त्याला आपण भीती घालतो किंवा म्हणतो की बघा तू येईल आणि तुला उचलून घेऊन जाईल, किंवा तो येईल आणि तुला मारेल. आपण जेव्हा त्याला म्हणतो की फलाना येईल आणि तुला घेऊन जाईल, किंवा बाहेर कोणीतरी थांबले, तर तेव्हा ते बालकं अशा बोलण्याला घाबरतात. म्हणजे इथं काय होतं, तर त्यांच्या मनामध्ये त्या वस्तूबद्दल एक प्रकारे समजूत तयार होते. कशी समजूत तयार होते, की त्यानं आतापर्यंत जे ऐकलेलं आहे, त्याच्या ब्रोकाजमध्ये जे साठवून ठेवलेलं आहे, आणि त्या साठवलेल्या माहितीच्या आधारावर त्याला असं लक्षात येतं की नाही, तिथं काहीतरी वाईट आहे आणि ते आपल्याला घेऊन जाईल किंवा त्याच्यामुळं आपलं नुकसान आहे. अशा बाबी बालकांच्या मनावर त्याच्या आलेल्या अनुभवातून, त्यानं ऐकलेल्या अनुभवातून तो साठवून ठेवत असतो. आणि या टप्प्यामध्ये त्याला वस्तूचं स्थायी, म्हणजे वस्तू आहे किंवा एखादा व्यक्ती आहे, त्या वस्तूबद्दलची जाणीव त्याला होते किंवा ती वस्तू आहे असं तो समजून घेतो. आणि मग असं गृहीत धरून तो आपला विकासाच्या टप्प्यात तो अशा अनेक बाबीचं तो ग्रहण करतो. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये चेतना यायला लागते आणि त्याला हळूहळू या वस्तूच्या संदर्भात माहिती मिळते आणि तो तसं त्या दृष्टीने तो प्रतिक्रिया द्यायला शिकतो.
दुसरा टप्पा आहे पूर्व कार्यात्मक किंवा कार्यात्मक पूर्व, आपण असे म्हणू शकतो. पूर्व कार्यात्मक किंवा प्री ऑपरेशनल अवस्था किंवा प्री ऑपरेशनल टप्पा, स्टेज ऑफ प्री ऑपरेशनल. आणि मग यामध्ये बालकांचं 7व्या वयापर्यंत हा टप्पा गृहीत धरला जातो. आता याला प्री ऑपरेशनल का म्हणतात? कारण या टप्प्यामध्ये बालक हे फक्त अनुकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. ते अनुकरण करतात आणि मोठ्या प्रमाणात अनुकरण करत करत ते अनेक गोष्टी या शिकत असतात. म्हणून जसं की ते आधी बोलणं कसं बोलायचं हे ऐकतात आणि जेव्हा अनेक असे शब्द त्यांच्या कानावर पडतात तेव्हा ते कुठं हळूहळू बोलायला शिकतात. म्हणजे ज्या गोष्टी त्याच्या ऐकिव आहेत, ज्या गोष्टी त्यांनी ग्रहण केलेल्या आहेत, जेव्हा त्या गोष्टीच्या आधारावर ती कृती करतात, कृती करण्याच्या पूर्वीची अवस्था म्हणजे हे पूर्वकार्यात्मक अवस्था आहे. म्हणजे भाषा शिकायची आहे, पण भाषा शिकण्याच्या आधी जी भाषा ऐकली जाते आणि भाषा नंतर बोलली जाते, तर जी पूर्वीची अवस्था आहे ते शिकण्याची, ती शिकण्याची अवस्था म्हणजे पूर्वकार्यात्मक किंवा कार्यात्मक पूर्ण अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये मग बाळ काय करतात तर बोलायला शिकतात, सुरुवात करतात. त्याबरोबर काय करतात तर ते सिंबॉलिक असतात. ते अनेक वेळा मानसिक प्रतीकाचा आधार घेतात, त्याचा वापर करतात. म्हणजे काय करतात ते अनेक वेळा मानसिक प्रतीकांचा किंवा कुठल्याही प्रतीकांचा ते आधार घेतात. जसं की जर तुम्ही लहान बाळांना खेळणी देणार असाल तर तुम्ही त्याला पुस्तक खेळणी म्हणून देऊ शकत नाही, किंवा तुम्ही त्याला कॉम्प्युटर खेळणी म्हणून देऊ शकत नाही. तुम्ही त्याला इतर वस्तू जे मोठे लोक वापरतात ती त्याला खेळणी म्हणून देऊ शकत नाही. आपण काय देतो त्यांना? लहान लहान खेळणी देतो जे त्याला सहज पद्धतीने हाताळता येतात, त्याला हँडलिंगला सोपं जातं, ते वस्तू उचलता येतात. आणि कशा देतो वस्तू? ज्या थोड्याशा कार्टुनिस्ट टाईप आहेत, ज्याच्यातून त्याचं मनोरंजन होईल किंवा तो त्या वस्तूशी खेळेल. आणि मग या आधारावर ते बालक, मग मुलगा असो की मुलगी असो, ते हळूहळू अशा गोष्टी ते समजायला लागतात. जसं की कुठल्याही लहान मुलाला कार्टून आवडतं. कार्टून का आवडतं? कारण त्या कार्टूनाच्या आधारावर ते त्यांचं स्वतःचं एंटरटेनमेंट होतं. आणि त्याबरोबरच ते काही गृहीतकं, काही प्रतीकं ती अंगीकृत करतात, ती ग्रहण करत असतात. आणि म्हणून हा टप्पा महत्त्वपूर्ण आहे. तिसरा टप्पा या पियाजो सिद्धांतामधला तो म्हणजे दृढ कार्यात्मक, ज्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल असं म्हणतात. कॉन्क्रीट दृढ कार्यात्मक टप्पा. आणि हे कॉन्क्रीट काय आहे? ज्याला आपण बेसिक स्वरूपाचं म्हणतो, बेसिक. आणि मग हे बेसिक कसं येतं तर आता हे बेसिक पहिल्या वर्गापासून सुरू होतं. जे कॉन्क्रीट स्वरूप जेव्हा बाळाला मुलांना पहिला वर्ग म्हणजे कधी? साधारणतः 6व्या वर्षापासून. ते कधीपर्यंत? त्याच्या 18 ते 19 वयापर्यंत. या टप्प्याला हा कॉन्क्रीट टप्पा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामधला, त्याच्या जीवनाला वळण देणारा, त्याला माणूस म्हणून उभं करणारा जो मूळ टप्पा आहे, ज्याला आपण कॉन्क्रीट किंवा बेसिक म्हणतो, तो टप्पा म्हणजे हा टप्पा. या सिद्धांताचं म्हणणं आहे की ह्या 6 वर्षापासून काय होतं
तर तो शिकायला लागतो. आणि काय शिकतो? तर तो अनेक गोष्टी शिकत असतो. या शिकण्यातून काय होतं? शिकायचं कशाला? तर आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी शिकायचं. कशासाठी शिकायचं? आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी शिकायचं. मग आपल्या क्षमता कोणत्या आहेत हे कधी कळणार? शिकल्याशिवाय कळणार नाहीत. आणि मग आपण काय शिकतो या टप्प्यांमध्ये, किंवा आपण काय शिकलो या टप्प्यांमध्ये? आपण शाळेच्या पहिल्या पायरीपासून ते आज ताग आहेत. आता अनेकांचा हा टप्पा संपलेला आहे. 19 कंप्लीट आहेत, 20 कंप्लीट आहेत, किंवा त्याच्या पुढेही असतील. तर हा टप्पा कोणत्याही व्यक्तीच्या जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणजे या टप्प्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी एकदाच मिळतात, चांगली आणि वाईट. इथे काय होतं? योग्य आणि अयोग्य, राईट अँड रॉंग, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकदाच मिळतात. परंतु जो असा व्यक्ती टिकतो, असा मुलगा टिकतो, जो थोडंसं या अयोग्याला बाजूला सारून जो योग्य मार्ग अवगत करतो. हा योग्य मार्ग म्हणजे काय? आपल्यातल्या क्षमता काय आहेत ते ओळखतो. मग तुम्ही शिकणार आहात, तर मग शिकण्यामध्ये तुमचा कसा कल आहे, तुमचा अंडरस्टँडिंग कसं आहे, तुम्हाला विषय कसा समजतो, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे, तुम्ही त्याला प्रेझेंट कसं करता, तुम्ही एखादी गोष्ट रिॲक्ट कशी करता, तुम्ही रिप्लाय कसा देता, किंवा ती गोष्ट तुम्हाला जेव्हा समजल्यानंतर तुम्ही ते कसं एक्सप्लेन करता, ह्या क्षमतेचा भाग असतात. मग ही क्षमता, मग ती शिक्षणातली असो, पुस्तकांमध्ये शिकणाऱ्या पुस्तकी ज्ञानातली असो, व्यावहारिक ज्ञानातली असो, की तुमच्या व्यक्तिगत अनुभवातली असो, की कुठली असो, या क्षमतेतून जी आपली परिपक्वता आहे, ही परिपक्वता या टप्प्यामध्ये येते. म्हणून हा विकास अनेक अर्थाने महत्त्वाचा असतो. कारण यामध्ये आम्ही काय शिकतो? तर आम्ही तर्क शिकतो, तर्क लावायला शिकतो. आम्ही काय शिकतो? तर आम्ही प्रतीकाची प्रतिमा, आणि आम्ही काय करतो? तर त्याची पुनर्मांडणी करतो. एखादा विचार जेव्हा तो आमच्यापर्यंत येतो, तो विचार योग्य आहे का अयोग्य हे आम्ही तपासत असतो. म्हणजे एखाद्या विचाराची योग्यता आणि अयोग्यता ही तपासण्याची क्षमता आम्हाला अनेक पद्धतीने येते. आणि मग ही क्षमता शिक्षणातून येते, तुम्हाला मिळालेल्या अनुभवातून येते, आणि तुम्हाला त्याच्या विश्लेषणामधून येते, तर्कातून येते. की तर्क म्हणजे कोणते? की एखाद्या गोष्टीचे परिणाम काय होतात, त्याचा कार्यकारण भाव काय आहे, आणि भविष्यामध्ये त्याचा आपल्याला कसा सामना करावा लागेल. ज्या क्षमता आहेत, ही परिपक्वता आहे, ही परिपक्वता शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने, फक्त एका दृष्टीने नाही, शारीरिक, मानसिक, बौद्धिक या दृष्टीने हा टप्पा आपल्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. आणि या टप्प्यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे? तर या पुनर्मांडणी आपण करायला शिकतो, प्रतीकाशी आपण खेळायला शिकतो. या माध्यमातून आपण आपल्या क्षमता या वाढवत जातो. म्हणून हा टप्पा कॉन्क्रीट ऑपरेशनल म्हणजे काय आहे? आपण जे आतापर्यंत शिकत आहोत, या टप्प्यापासून ज्यापर्यंत आहोत, त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी, त्याचा व्यवहार आपण आता या टप्प्यामध्ये आपण करत असतो. म्हणून अनेक दृष्टीने आपलं ज्ञान, आपला अनुभव हा घडून आणण्यामध्ये, यातून आपला विकास घडत असतो. ही बाब
या सिद्धांतामध्ये महत्त्वपूर्ण आहे. आणि पियाजेच्या सिद्धांतामध्ये हे सगळे टप्पे हे विचारात घ्यावे लागतात. हा टप्पा तुमच्या जन्मापासून म्हणजे पोस्टनेटल पासून तर ते 18-19 वर्षापर्यंत हा टप्पा चालतो. आणि या टप्प्यामध्ये जे संक्रमण काळ चालतो आपला की बाल्यावस्था, त्याच्यानंतर विविध टप्पे, त्या टप्प्यामध्ये घडणाऱ्या मुलांचा, त्याच्या बालकांचा विकास, अंतर्गत गुणाचा विकास आपल्याला विचारात घ्यावा लागतो, ज्या माध्यमातून आपण बालकांच्या विकासाचे टप्पे समजून घेऊ शकतो. त्यानंतर यामध्ये आपण काय शिकतो तर औपचारिक कार्यात्मक टप्पा हा देखील महत्त्वाचा टप्पा आहे.